आज आपल्याकडे डॉक्टर मनीषा प्रदीपराव काळे आपले विचार मांडण्याकरता आलेले आहेत. त्यांचं मी साहेब इस्कुले ऑनलाईन योग शिबिरातर्फे स्वागत करते. मनीषा ताई ह्या 2-3 महिन्यापूर्वीच रिटायर झालेले आहे. प्रोफेसर म्हणून त्या प्रोफेसर पदावर त्या काम करत होत्या आणि त्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्या अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख होत्या. त्यांच्या बरोबर मी जवळपास 20 वर्ष काम केलेलं आहे. त्या माझ्या नेक्स्ट सिनियर होत्या. त्यांनी विद्यापीठामध्ये फार मोठी पदं भूषविली आहे. अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या त्या सदस्य होत्या. त्यानंतर त्या फॅकल्टी ऑफ होम सायन्सच्या डीन होत्या. त्यानंतर त्या इंटरडिसिप्लिनरी स्टडीजची जी फॅकल्टी आहे त्याच्या त्या डीन राहिलेल्या आहेत. शिवाय त्यांनी गृहविज्ञान अभ्यास मंडळावर पण फार महत्वाचं काम केलेलं आहे. त्या चेअरमॅन राहिलेले आहेत. त्या सिनेट अमरावती विद्यापीठाच्या सिनेट मेंबर राहिलेले आहेत. अजून बऱ्याचशा कमिटीजवर त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे. त्यांना संशोधनाचा जवळपास 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या अंडर 10 विद्यार्थ्यांना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यार्थ्यांना PhD ची डिग्री मिळालेली आहे. त्यांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पेपर पब्लिश झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी फंडिंग केलेल्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. शिवाय त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या भारत सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन तर्फे स्वच्छ भारत अभियान राबवलेलं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ विमेन हॅरॅसमेंटच्या कमिटीवर पण त्यांनी फार महत्वाची भूमिका केलेली आहे. अशा विविध कमिटीजवर राहून त्यांनी विद्यापीठाला आणि आपल्या भारत सरकारला फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्या अत्यंत सुस्वभावी, मितभाषी आणि फार मेहनती, हुशार आणि सतत संधीचं सोनं करणाऱ्या अशा मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या आपल्याला आहार हेच औषध जे हिपोक्रेटनी म्हटलेलं आहे, लेट बी द फूड बाय दाय मेडिसिन अँड मेडिसिन बी दाय फूड, असं जे म्हटलेलं आहे, या विषयावर त्या आपले विचार आपल्या समोर मांडणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद. खूप चांगली ओळख मॅडम. सगळ्यांना माझा या ठिकाणी नमस्कार. आजच्या दादासाहेब इस्कुले योग वर्गामध्ये उपस्थित माझ्या मॅडम आदरणीय डॉक्टर आशा माने यांचे मार्गदर्शन मला सतत मिळाले आहे, अजूनही मिळत राहणार आहे. आदरणीय श्री ठावकार सर ज्यांचं माझ्याशी फोनवर काल परवा बोलणं झालेलं आहे, बहुतेक आज ते उपस्थित नाही आहे तिथे. आदरणीय डॉक्टर माने सर, उपस्थित सर्व साधक, आपणा सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. आहार हेच औषध हा आजचा आपला विषय आहे. खरं म्हणजे आपल्याला हे सगळं माहीतच आहे. आपण पूर्वीपासून ऐकतो आजीबाईचा बटवा, स्वयंपाकघर म्हणजे दवाखाना. हे काही आपल्याला माहित नाही असं नाही आहे. परंतु मला असं वाटते आजच्या घाईच्या या स्पर्धेचे जे युग सुरू आहे, स्पर्धेचं घाईचं, त्याच्यामध्ये
आपण हे विसरतो आहे. आणि या सगळ्याचं अप्लिकेशन आपल्याला करायला खरंच वेळ नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण आजूबाजूला जे बघतो, बहुतेक लोक प्रोटीन पावडर्स, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स, कॅप्सूल्स या सगळ्यांचा उपयोग पोषक द्रव्य मिळण्यासाठी करून घेत असतात. परंतु पोषक द्रव्ये जी आहेत ती आपल्याला नैसर्गिकरित्याच प्राप्त होणे अतिशय गरजेचे आहे. आणि ही पोषक द्रव्ये आपल्याला आहारातूनच कशी मिळतील आणि त्यांचा आहारामध्ये औषध म्हणून आपण कसा उपयोग करून घेऊ हे खूप महत्वाचे आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहणे, सातत्याने प्रयत्नशील राहणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे. कोरोनाची परिस्थिती सगळ्या जगभर आहे, गेल्या वर्षभरापासून आपण बघतोय. आणि याच्या आधी, वर्षभराच्या आधी आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बद्दल आपल्याला माहित होतं. घरोघरी बीपीचे पेशंट होते, डायबेटीसचे होते, हार्ट डिसीजचे होते. परंतु या 1 वर्षभरापासून आपल्याला फक्त कोरोनाच माहित आहे. हार्ट डिसीज, डायबेटीस, बीपी हे सगळे जे संसर्गजन्य रोग नाही आहेत ते सगळे मागे पडले आहे. आणि चर्चा आज फक्त कोरोनाची सुरू आहे. सगळ्या जगाला हादरवणारा हा आजार आहे. असं वाटलं नव्हतं की हा वर्षभर टिकेल, 5-6 महिन्यात निघून जाईल असं वाटलं होतं. परंतु हा अजूनही आहे. म्हणजे अमरावती तर सगळ्यात टॉपवर आता मधल्या काळामध्ये होतं 15 दिवसापूर्वी. परंतु आता अमरावतीची परिस्थिती ठीक आहे त्यातल्या त्यात. परंतु आता नागपूर, पुणे या सगळ्याच ठिकाणी खूप जास्त प्रमाणात कोरोनाचे पेशंट्स वाढलेले आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमधून आपण अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा शिकलो. वारंवार हात धुणे, हायजिनिक आपण जागरूक झालो. बाहेरची खाण्याची म्हणजे हॉटेलिंगची सवय आपोआपच कमी झाली. घरचं खा असं पूर्वी सांगितलं तर ते कोणाला पटायचं नाही. परंतु या परिस्थितीमुळे ते आपल्याला पटायला लागलं आहे. आहाराबाबत जागरूकता आली, एक्सरसाइज बद्दल आपल्याला जागरूकता आली. एकूणच हेल्थ ही आपल्या जीवनातली महत्वाची प्रायोरिटी आहे हे आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमधूनच समजले. आणि त्या अनुषंगाने आपल्याला कृतीही करावं चांगल्या गोष्टी आपल्याला पडायला लागलेल्या आहेत. आपल्याला इम्युनिटी का वाढवायची हा बंद करण्यासाठी, म्हणजे संसर्गजन्य असू दे किंवा जे संसर्गजन्य नाहीत असे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असू द्या, सगळ्यांसाठी आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अतिशय गरजेचे आहे. आणि हे समजून घेताना जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या केलेली आहे ती आपल्याला लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले आहे की शारीरिक आरोग्य म्हणजे आरोग्य नाही. शारीरिक आरोग्यासोबतच आपल्याला मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य सुद्धा महत्वाचे आहे. हे पूर्ण आरोग्य आपल्याला प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. आता 2021 आणि पुढेही आपल्याला या कम्युनिकेबल डिसीजेसचा सामना करायचा आहे. त्या आजारांना आपल्याला टक्कर द्यायची आहे. सोबतच हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहे म्हणजे बीपी, कॅन्सर, डायबेटीस, हार्ट डिसीज हे आहेतच. संपूर्ण आरोग्य प्राप्त करून घेताना संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे. हे सगळे पॅरामीटर्स जे आहे आरोग्याचे, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य सुद्धा, याच्यासाठी या सगळ्यांसाठीच आपल्याला संतुलित आणि सकस आहार अतिशय महत्वाचा आहे. आहार हेच औषध हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आणि संतुलित आहारच औषधाचं काम करू शकतो हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. इम्युनिटी आपली एकदम वाढत नाही. आपण आता टीव्हीवर अनेक ऍडव्हर्टाईज पाहतो, इम्युनिटीसाठी हे घ्या, ते घ्या, ते घ्या. आता कोरोना पासून हे ऍडव्हर्टाईज खूप वाढलेल्या आहे, जाहिराती खूप वाढलेल्या आहेत. परंतु ही इम्युनिटी एकदम वाढत नसते. ती आहाराद्वारे आणि एक्सरसाइजद्वारे वाढू शकते. त्याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहणे अतिशय गरजेचे आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपले शरीर स्वतःच रोगांशी लढू शकते. परंतु लढाई करू शकणारी यंत्रणा शरीरातली जी आहे त्या यंत्रणेला सक्षम ठेवणे अतिशय गरजेचे आहे. म्हणजे इम्युनिटी वाढवणे अतिशय गरजेचे आहे. आपण पूर्वीपासूनच आपल्या दिवसभरातले 4 मील्स आपण 4 वेळा जे खातो, जसं न्याहारी
दुपारचं जेवण, त्याच्यानंतर मधल्या वेळचं खाणं आणि रात्रीचं जेवण, हे 4 मील्स आपण पहिलेपासूनच बघतो आहे. आणि याच्यातलं न्याहारी हे जे आहे, ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो, ते अतिशय महत्वाचं आहे. ते आपण स्किप करायला नको, परंतु काही ना काही कारणाने ते वारंवार स्किप होत असते. मेंदूचा आहार जो आहे तो आपण या न्याहारीला म्हणू शकतो. मेंदूसाठी ती खरं म्हणजे पोषक गुंतवणूक म्हटली पाहिजे. पोषण स्तर आपला उत्तम ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका न्याहारी निभावत असते. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हा महत्वाचा पाया आहे, महत्वाचा बेस आहे. मुलांच्या वाढीच्या काळात न्याहारी अतिशय आवश्यक आहे. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेचा असा निष्कर्ष आहे की न्याहारी जर तुम्ही स्किप केली, ब्रेकफास्ट जर स्किप केला गेला, तर कुपोषण, ॲनिमिया आणि कॅल्शियमची कमतरता सुद्धा होऊ शकते. रात्रभराचा उपास आपण या न्याहारीने सोडत असतो. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे पोषक द्रव्य आपल्याला या न्याहारीतून मिळणे अतिशय गरजेचे आहे. आणि सगळेचे सगळे पोषक द्रव्ये न्याहारीमधून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब बॉडीमध्ये होऊ शकतात आणि तेच पुढे औषधाचं काम करू शकतात. म्हणूनच आपण म्हणतो आहे की आहार हेच खरे औषध आहे. न्याहारीमधून सगळेचे सगळे पोषक द्रव्ये आपल्याला मिळाली पाहिजे. न्याहारी कशाला सगळ्याच मिक्स मधून आपल्याला ही पोषक द्रव्ये मिळाली पाहिजे, हे खरे आहे. परंतु ही सगळी पोषक द्रव्ये आपल्याला नैसर्गिकरित्या मिळणे अतिशय गरजेचे आहे. आपण रोज जाहिराती बघतो टीव्हीवर आणि या जाहिरातीच्या माध्यमातून काही जण, माझ्याच आजूबाजूला मी अनेक जण असे बघितलेले आहे की ते नैसर्गिक आहारावर अवलंबून न राहता कृत्रिमरित्या बनवलेल्या प्रोटीन पावडर्स, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स, क्षारांच्या गोळ्या, टॉनिक्स याच्यावर अवलंबून राहायला पाहतात. परंतु ही गोष्ट बरोबर नाही. नैसर्गिकरित्याच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे पोषक द्रव्य, त्या पोषक द्रव्यांद्वारे मिळणारे रसायन जे औषध म्हणून काम करणार आहेत, ते आपल्याला मिळणं अतिशय गरजेचे आहे. त्याच्यानंतर जाहिरातीच्या माध्यमातून असाही नाश्ता अनेक जण करताना मी बघितलेला आहे की सकाळचा नाश्ता म्हणजे ब्रेड बटर, नूडल्स, पास्ता, इडली, डोसा, ढोकळा मिक्स, सूप पावडर्स, हे जे आपण बाहेरून त्यांचे बॅटर्स विकत घेतो, सूप पावडर्सच्या पावडर आपण जे विकत घेतो, तर ह्या सगळ्यांचा नाश्ता होत असतो. खरं म्हणजे ही आजची गरज आहे. कारण आपण सगळेजण इतके बिझी आहोत की ही खरं तर गरज आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ झटपट बनतात, हे सुद्धा खरे आहे. परंतु आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचे आहे की ते ताजे नसतात. ते टिकावे म्हणून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, कृत्रिम रंगाचा वापर केलेला असतो आणि कृत्रिम फ्लेवर्स सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले असतात. हे सगळे कृत्रिम जे फ्लेवर्स टाकलेले आहे, रंग टाकलेले आहे आणि प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहे, हे कॅन्सरकारक असू शकतात. त्याच्यामुळे आपण बाहेरचे जे ह्या पावडर्स आहे, बाहेरचे जे बॅटर्स आहे, नूडल्स, पास्ता, ब्रेड बटर, आता याच्यामध्ये सगळे मैद्याचा उपयोग केलेला असतो, हे आपल्याला माहित आहे. मैदा, आता मॅडम आपल्या सानिध्यात आहे त्याच्यामुळे मॅडम कडून आपल्याला हे सगळं समजलेलंच आहे. आणि बहुतेक आपल्याला ब्रेड बटर किंवा हे असे पदार्थ मैद्याचे खाल्ले, बिस्किट, की आपल्याला पोटाचा त्रास होतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना, आणि आपण योग साधना करत आहात त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं माहित आहे. तर अशा प्रकारचा नाश्ता जर आपण केला तर आपल्याला ही पोषक द्रव्ये नैसर्गिकरित्या मिळू शकत नाही. त्याच्याशिवाय आपल्याला हे प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर्स, फ्लेवर्स हे त्याच्यातून मिळतात आणि ती कॅन्सरकारक असतात. याच्यापेक्षा आपला जो पारंपरिक नाश्ता आहे, जो आपण नेहमीच घेतो, मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी आहे, थालीपीठ आहे, धिरडी आहे, इडली चटणी आहे, पोळी ऑमलेट आहे. मी इथे मुद्दाम ऑमलेट सोबत पोळीचा उल्लेख करते आहे, कारण ब्रेड मध्ये मैदा असतो. ती जर होल व्हीट फ्लावरची असेल तर काही प्रश्न नाही. दही भात हा नाश्ता सुद्धा चांगला आहे. उपमा, पोहे, त्याच्यासोबत मोड आलेली कडधान्ये जर आपण घेतली तर अतिशय उत्तम. पोळीचा कुचकरा सुद्धा चालण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण कडधान्ये टाकू शकतो, गाजर किसून टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. अधिक दही, मोड आलेली कडधान्ये या सगळ्यांचा वापर आपल्याला करणे अतिशय गरजेचे आहे. कारण की आपण जे म्हणतो आहे, मी आता जे उल्लेख केला सगळ्या कृत्रिम बॅटर्सचा, तर याच्यामधून नैसर्गिक पोषक तत्वे आपल्याला अवेलेबल होत नाही. ती बॉडी ऍब्सॉर्बच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला
नैसर्गिक आहार जो आहे त्याच्यावर अवलंबून राहणे अतिशय गरजेचे आहे. ह्या सगळ्या पावडर्स जे आहे कृत्रिमरित्या बनवलेल्या, ज्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला, तर त्याच्यातले जे पोषक द्रव्ये तुम्हाला फक्त 15% अवेलेबल होणार आहेत, ऍब्सॉर्ब होणार आहे बॉडीमध्ये. परंतु जर आपला नैसर्गिक आहार असेल तर ही पोषक तत्वे आपल्याला 85% पर्यंत शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतात. त्याच्याशिवाय निसर्गाने ह्या विटॅमिन्सच्या किंवा पोषक द्रव्याच्या पाचनाकरता किंवा त्याचं डायजेशन होण्यासाठी त्याच्यामध्ये नैसर्गिक एन्झाईम्सची सुद्धा सोय केलेली असते. त्याच्यामुळे त्याचं पाचन किंवा त्याचं ऍब्सॉर्प्शन, त्याचं डायजेशन 85% पर्यंत होऊ शकते. आणि आजपर्यंत या गोळ्यांमध्ये ह्या अशा प्रकारच्या एन्झाईम्सची सोय आपण करू शकलेलो नाहीये. त्याच्यामुळे हे अतिशय गरजेचं आहे की हा नाश्ता तुम्हाला अतिशय आवश्यक आहे, नैसर्गिकरित्या तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे प्रथिनयुक्त नाश्ता तुम्हाला आवश्यक आहे, ज्याच्यामधून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिज हे सगळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. या नाश्त्यासोबत तुम्ही सीझनल फळं जी आहे ती घेणं गरजेचं आहे. सीझनच्या बाहेरचं आपण खाऊ नये असं माझा अनुभव सांगतो. त्याच्यामुळे मी सीझनलचा उल्लेख इथे करते आहे. सोबत खजूर, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्सचा उल्लेख मी इथे करणार नाही. ड्रायफ्रुट्स घेतले तर फारच चांगलं, परंतु खजूर आणि शेंगदाणे, त्याच्यासोबत दूध आणि दुधाचे पदार्थ, विशेषतः दही आणि ताक, या सगळ्यांचा जर समावेश केला तर आपलं हे जे डाएट आहे ते संतुलित आहार आपला हा होईल. आणि याच्यातून आपल्याला असे काही रसायन मिळतील जे आपल्या शरीराला औषध म्हणून काम करतील. तर याच्यातले काही रसायनांचा मी उल्लेख करणार आहे. जसं आता मी म्हटलं की कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिजे आपल्याला अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त नाश्त्यापासून मिळतातच, परंतु काही रसायनं सुद्धा मिळतात. ती रसायनं आपल्याला दिवसभर उत्साही ठेवायला मदत करतात. त्या रसायनाला आपण इंग्लिशमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स असं संबोधतो. त्याच्यातलं महत्वाचं न्यूरो ट्रान्समिटर जे आहे, 3 महत्वाचे न्यूरो ट्रान्समिटर्स इथे आहेत. हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय गरजेचे आहे. दिवसभर आपल्याला कार्यक्षम ठेवतात आणि दिवसभर आपल्याला उत्साही सुद्धा ठेवण्याचं महत्वाचं काम ते करत असतात. याच्यातलं महत्वाचं रसायन जे आहे पहिलं ते आहे डोपॅमिन. हे प्रथिनयुक्त तुम्हाला नाश्त्यापासून मिळणार आहे आणि डोपॅमिनची जर स्थिर उत्पत्ती झाली तर तुम्हाला दिवसभर उत्साह वाटेल, आनंद वाटेल. तर या प्रथिनयुक्त नाश्त्यापासूनच डोपॅमिनची स्थिर उत्पत्ती होते असं नाही, तर तुम्ही केलेलं वाचन, तुमचं सोशल लाईफ जे आहे ते, आणि तुमचा व्यायाम, तुमचं एक्सरसाइज, याच्यातून सुद्धा डोपॅमिन या रसायनाची किंवा डोपॅमिन या न्यूरो ट्रान्समिटरची स्थिर उत्पत्ती शरीरामध्ये होत असते. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यानंतर कोलिन नावाचं जे न्यूरो ट्रान्समिटर आहे किंवा आपण ज्याला रसायन म्हणू शकतो, जे तुम्हाला औषध म्हणून काम करणार आहे, ते आपल्या स्मरणशक्तीसाठी सुद्धा अतिशय गरजेचे आहे. तिसरं जे आहे सिरोटोनिन नावाचं एक रसायन आहे, न्यूरो ट्रान्समिटर आहे. ते सुद्धा अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त नाश्त्यापासून तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी ही रसायनं जी आहे ती तुम्हाला तुमच्या आहारातूनच उपलब्ध होणार आहेत आणि दिवसभर तुम्हाला कार्यक्षम ठेवण्यासाठी, दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी अतिशय गरजेची आहे. याच्या उलट आपण जर स्निग्ध पदार्थयुक्त आणि साखरयुक्त नाश्ता करत असू, जसं आता भजे, वडे, सांबार वडी, समोसा, शिरा, हलवा, अशा प्रकारचा नाश्ता जर आपण केला तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे खाल्ल्यानंतर आपल्याला असं उत्साह दिवसभर वाटत नाही, कारण याच्यातून डोपॅमिन या रसायनाची स्थिर उत्पत्ती होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला उत्साह वाटत नाही, एकटेपणा वाटतो, उदासलेपणा वाटतो. त्याच्यामुळे हा नाश्ता जो आहे आपला पारंपरिक जो आपण करतो आहे, त्याच्यासोबत जर आपण मोड आलेली कडधान्ये, दूध, दुधाचे पदार्थ, खजूर, शेंगदाणे, फळं असा पूर्ण आहार घेतला तर आपल्याला दिवसभर जे उष्मांक मिळणार आहे त्याच्या 1/3 उष्मांक याच्यातून मिळतील. शिवाय आपल्याला रसायन सुद्धा, केमिकल्स ज्याचा उल्लेख मी आता केला, ते रसायन सुद्धा याच्यातून आपल्याला मिळणार आहे. फक्त न्याहारीमध्येच नाही तर सगळ्याच मील्स मध्ये, त्याच्यानंतर लंच मध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या खाण्यामध्ये हा सगळा संतुलित आणि सकस आहार घ्यायचा आहे. हा संतुलित आहार आपल्याला का घ्यायचा आहे? कारण की प्रत्येक पोषक द्रव्याचे, फक्त प्रथिनच नाही, प्रत्येक पोषक द्रव्याचे आपल्या शरीरामध्ये स्वतंत्र स्थान आहे. आपल्याला प्रथिन घेतले तर कर्बोदके सोडून चालणार नाही. कर्बोदके सुद्धा अतिशय महत्वाचं पोषक द्रव्य आहे. सगळ्याच मील्स मध्ये
त्याचा उपयोग करणे अतिशय गरजेचे आहे. कारण याचं कारण की आपल्या मेंदूतल्या ज्या पेशी असतात, न्यूरॉन्स त्याला म्हणतो, त्या पेशी ग्लुकोजच्या रेणूचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. आणि हे विघटन होत असताना बी कॉम्प्लेक्स ग्रुपच्या अनेक मेंबर्सची, विशेषतः निकोटेनिक ऍसिड हे जे आहे बी कॉम्प्लेक्स ग्रुपचं एक विटॅमिन, त्याची अतिशय गरज असते. परंतु आज आपण पाहतो अनेक जण असं म्हणतात, विशेषतः तरुण पिढी जी आहे तिचं म्हणणं असं असते की वजन कमी करण्यासाठी कर्बोदकांना आहारातून पूर्णपणे काढून टाकले तरी चालते. परंतु हे लक्षात घ्या की कर्बोदके सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कारण मेंदूलाच आपली ऊर्जा जी आहे, आपल्या मेंदूला जी ऊर्जा मिळते ती कर्बोदकांकडून पाहिजे असते. आणि निकोटेनिक ऍसिड हे जे आहे ती फक्त मदतनीसाची भूमिका इथे करते आहे. म्हणूनच कर्बोदकांना जीवनसत्व किंवा विटॅमिन्स असा पर्याय असू शकत नाही. मी कर्बोदक खात नाही, पण विटॅमिनचे टॅबलेट घेतो, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतो, असं म्हणून आपल्याला चालणार नाही. ऊर्जेचा अभाव जीवनसत्वांनी आपल्याला भरून काढता येणार नाही. म्हणून वजन कमी करण्यासाठी कर्बोदकांना आहारातून काढून टाकण्याचा जो कल आहे, जो गैरसमज आहे, तो बदलणे अतिशय गरजेचे आहे. मी आताच म्हणाली की प्रत्येक पोषक द्रव्य खूप महत्वाचं आहे. म्हणूनच सकस आणि संतुलित आहार महत्वाचा आहे. जसे प्रथिने महत्वाचे आहेत तसेच कर्बोदके आणि तसेच स्निग्ध पदार्थ सुद्धा खूप महत्वाचे आहे. स्निग्ध पदार्थ काढून टाका असं सुद्धा म्हटल्या जाते, पण ते सुद्धा बरोबर नाहीये. कारण की स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जी महत्वाची जीवनसत्वे आहे, जी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करणार आहे, जी आपल्या शरीराला संरक्षण देणार आहे, आपल्या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेला थांबवणारी आहेत आणि पर्यायाने शरीराला प्रोटेक्शन देणारी आहेत, ती जीवनसत्वे विटॅमिन ए, डी, ई आणि के ही सगळीच्या सगळी जीवनसत्वे फॅट सोल्युबल आहेत. म्हणजे सोल्युबल असून ती आपल्याला बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतात. आणि शेवटी ते अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा काम करतात. त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ सुद्धा मर्यादेमध्ये घेणं अतिशय गरजेचे आहे. याच्याशिवाय या स्निग्ध पदार्थांमध्ये पाम ऑइल मध्ये टोकोट्रायनॉल्स, स्टेरॉल्स, राईस ब्रान ऑइल मध्ये ओरिझेनॉल, लिग्नान्स, सिसेम ऑइल मध्ये लिग्नान्स, हे सगळे अँटीऑक्सिडंट्स या स्निग्ध पदार्थांमध्ये आहे आणि आपल्या शरीराला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस पासून प्रोटेक्शन देण्यासाठी हे अतिशय गरजेचे आहे. आता जे आपण स्निग्ध पदार्थांमधलं विटॅमिन ई जे आहे, अतिशय महत्वाचं विटॅमिन आहे, अँटीऑक्सिडंट म्हणून जे काम करते आहे आणि जे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणार आहे, त्याच्याशिवाय आपल्या बॉडीला ते ऍब्सॉर्ब होणार नाही, बॉडीला त्याचा फायदा होणार नाही, शरीराला त्याचा फायदा होणार नाही. आणि हे विटॅमिन ई जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. नैसर्गिक गुठळी प्रतिबंधक विटॅमिन आहे. हृदयाला ते संरक्षण देते, हृदयाचे ते आरोग्य सातत्याने सांभाळत असते. तर हे विटॅमिन ई खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्याला ऑइल सीड्स मधून प्राप्त होत असते. जवस, शेंगदाणा, कारळ, तीळ यांच्या चटण्या आपण पूर्वीच्या आपल्या जेवणात असायच्या, आजही असतील, परंतु जर नसतील तर यांचा समावेश सातत्याने आपल्या आहारात करणे अतिशय गरजेचे आहे. आपण म्हणतो की तेल तर वापरतो आम्ही, तेलामधून सुद्धा आपल्याला हे मिळू शकते, परंतु आज बहुतेक ठिकाणी आपण जर बघितलं तर रिफाईंड तेलाचा वापर केला जातो. रिफाईंड तेल जर वापरत असाल तर या सगळ्या अँटीऑक्सिडंटचा तिथे नाश झालेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला या तेलबियांच्या चटण्या ज्या आहेत, जसं आता मी म्हणाली की जवस, तीळ, शेंगदाणा, कारळ यांच्या चटण्यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात करणे अतिशय गरजेचे आहे. जसं आपण आता म्हणालो की वनस्पतींपासून आपल्याला कर्बोदके मिळतात, प्रथिने मिळतात, स्निग्ध पदार्थ मिळतात. ही जी कर्बोदके आहेत ते मेंदूला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. प्रथिने न्यूरोट्रान्समीटर्स हे रसायन पुरवण्यासाठी महत्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थ अँटीऑक्सिडंट जे आहे ADEK यांच्या शोषणासाठी बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी महत्वाचे आहेत. तसेच आणखी काही रसायनं आपल्याला या वनस्पतींपासूनच मिळत असतात. त्या रसायनांचं नाव आहे फायटोकेमिकल्स. वनस्पतींपासून मिळणारे केमिकल्स म्हणून फायटोकेमिकल्स. आणि ही रसायनं रोगांचा प्रतिबंध करतात. म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी कमी होते आहे ती हे फायटोकेमिकल्स न मिळाल्यामुळे कमी होते आहे. यांचा आहारामध्ये उपयोग करावा
म्हणजे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल आणि हेच रसायन, हेच फायटोकेमिकल्स आपल्याला औषध म्हणून उपयोगात आणता येतील. तर याच्यात पहिला जो भाग आहे किंवा पहिला जो महत्वाचा वर्ग आहे तो अँटीऑक्सिडंट्स असा आहे. फायटोकेमिकल्स मधला पहिला महत्वाचा वर्ग अँटीऑक्सिडंट्स आहे. तर हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात? मगाशी पण मी अँटीऑक्सिडंट बद्दल बोलली. तर आपल्या शरीरामध्ये जे काही फ्री रॅडिकल्स तयार होतात त्या फ्री रॅडिकल्सला हे बांधून ठेवतात आणि त्याचं वेस्ट प्रॉडक्ट मध्ये रूपांतरण करतात. पुढे हे वेस्ट प्रॉडक्ट्स बॉडीमधून, शरीरामधून निघून जातात. तर बॉडीला काहीही शरीराला डॅमेज न होता त्या फ्री रॅडिकल्समुळे शरीराला डॅमेज होत असतो. तर हे अँटीऑक्सिडंट्स त्यांना बांधून ठेवण्याचं महत्वाचं काम करत असतात. हे फ्री रॅडिकल्स जे आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतो आहोत त्या परिस्थितीमध्ये तयार होणारच आहे. तर हे फ्री रॅडिकल्स बांधून ठेवण्यासाठी खूप जास्त अँटीऑक्सिडंट्सची आपल्याला गरज आहे. हे सगळे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला आपल्या आहारामधूनच मिळणार आहे आणि पुढे ते औषध म्हणून काम करणार आहे. तर मी ज्या आजच्या परिस्थितीबद्दल बोलली तर सातत्याने आपल्याला काय करावं लागतं, तर ही परिस्थिती आपली जी आहे ही फ्री रॅडिकल्स तयार होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. पहिला जो महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे टेन्शन. सतत आपण टेन्शन घेऊन जगत असतो. पोल्युशन, प्रदूषण, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, हे प्रदूषण याच्यामध्येच जगतो आहोत. स्पर्धा आहे, आज खूप घाई आहे आपल्याला. आपण ज्या पोटासाठी कमवतो त्या पोटामध्ये संतुलित सकस आहार घालण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नाही, इतकी स्पर्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये साहजिकच तयार होतात. पेन किलर्स आहे. साधं पोट दुखलं, डोकं दुखलं तरी आपण अजिबात वाट न पाहता, खरं म्हणजे बॉडीच हे सगळं कमी करू शकते, परंतु वाट न पाहता पेन किलर्स घेण्याची आपल्याला सवय झालेली आहे. आर्टिफिशियल कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह बद्दल आपण मगाशी बोललो. ह्या सगळ्यांच्या खाण्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स बनू शकतात. एक्सपोजर, आपलं जे सनलाईटला एक्सपोजर आहे त्याच्यातल्या अल्ट्राव्हायलेट रेजमुळे सुद्धा फ्री रॅडिकल्स तयार होतात. आपण ब्रेकफास्ट काही ना काही कारणाने स्किप करत असतो, त्याच्यातून सुद्धा हे फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. तर आता हे फ्री रॅडिकल्स काय आहे? तर फ्री रॅडिकल्स असे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांच्यामधून एक इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये कमी असतो, मिसिंग असतो. आता हा इलेक्ट्रॉन मिसिंग असल्यामुळे ते अनस्टेबल असतात आणि ते अनस्टेबल असल्यामुळे त्यांना स्टेबल व्हायचं असल्यामुळे ते कुठून तरी हा इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करतात. ज्या ऑर्गन मधून ते इलेक्ट्रॉन घेतात तो ऑर्गन अफेक्ट होतो आणि आपली एजिंगची जी प्रोसेस आहे ती ऍक्सेलरेट होत जाते. खरं म्हणजे हे फ्री रॅडिकल्स, आपण जी सिच्युएशन बघितली, टेन्शन, पोल्युशन, स्पर्धा, अडल्ट्रेशन, पेन किलर्स, ब्रेकफास्ट स्किप करणे, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्सचा खूप वापर करणे, तर याच्यातून जे फ्री रॅडिकल्स तयार होत असतात तर ते फ्री रॅडिकल्सचा सामना बॉडी स्वतःच करू शकते. परंतु जेव्हा एक्सेसिव्ह, जास्त प्रमाणामध्ये हे तयार होतात तेव्हा मात्र बॉडीला काही ना काही डॅमेज होत असतो. तर ह्या फ्री रॅडिकल्सला बांधून ठेवण्यासाठी जे आजच्या परिस्थितीमध्ये असणारच आहे, त्याला आपण टाळू शकत नाही, त्याच्यासाठी आहारामधून अँटीऑक्सिडंट्स आपल्या जाऊ देणे, नैसर्गिकरित्या जाऊ देणे अतिशय गरजेचे आहे. तर ह्या अँटीऑक्सिडंट्स मध्ये अनेक उदाहरणं आपण बघू शकतो. त्याच्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते आत्ताच आपण बोललो, ते व्हिटॅमिन ईचं आहे, जे आपल्याला तेलबियांपासून प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी जे आहे ते सर्व आंबट फळांमधून, संत्र, लिंबू, आवळा आपल्याला मिळू शकते. आणि लिंबू जे आहे, संत्र, आवळा हे तर आपल्याला काही सीझन मध्ये, पण लिंबू आपल्याला सगळ्या सीझन मध्ये मिळू शकते. तर व्हिटॅमिन सी जे आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, या फ्री रॅडिकल्सला बांधून ठेवते. तर आपल्याला आपल्या जेवणामध्ये रोज कमीत कमी एका लिंबाचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, भाज्या आणि फळांना रंग देणारी रंगद्रव्ये जी आहेत ही पोषक द्रव्ये नाही आहेत, परंतु अँटीऑक्सिडंटच्या रूपाने आपल्याला संरक्षण देण्याचं महत्वाचं काम ते करत असतात. याच्यामध्ये अँथोसायनिन जे आहे, लाल भाज्या ज्या असतात, जसं आता भाज्या आणि फळं, वांगी, काळी द्राक्ष, बीट, लाल माठ, हे सगळे रंगद्रव्ये याच्यामध्ये आहे, म्हणून त्या भाजीला लाल रंग आलेला आहे.
तर ह्या लाल रंग सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन देतो या वेगवेगळ्या रोगांपासून, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल रोगांपासून सुद्धा आपल्याला हे अँथोसायनिन किंवा हा लाल रंग प्रोटेक्शन देत असतो. त्याच्यानंतर फ्लेवोनॉइड्स, हा याचे उदाहरण जे आहेत ते कांदा, लसूण आणि मुळा ही आहेत, ज्यांच्यामध्ये पांढरा किंवा पिवळट असा रंग या फ्लेवोनॉइड्स नावाच्या रंगद्रव्यामुळे आलेला आहे. कांदा आणि लसूण हार्ट साठी खूप चांगलं असते असं आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. या कांद्यामध्ये ॲलिल सल्फाइड आणि ॲलियम कंपाऊंड्स नावाची महत्वाची अँटीऑक्सिडंट्स आहे, जी आपल्याला हृदयरोगापासून संरक्षण देऊ शकतात. त्याच्यानंतर लसूण जो आहे त्याच्यामध्ये ॲलिसिन नावाचं एक असं रसायन आहे, ते आपल्याला अवेलेबल होऊ शकलं तर आपल्याला हृदयरोगापासून संरक्षण देऊ शकते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आपण जो ठेचा खातो, लसूण मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये तेल टाकतो, पण लिंबू जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर हे ॲलिसिन आपल्याला सहजरित्या अवेलेबल होऊ शकते आणि आपल्या हार्टसाठी प्रोटेक्शन म्हणून ते काम करू शकते. मुळा जो आपण खातो त्याच्यात सुद्धा फ्लेवोनॉइड नावाचं हे जे रंगद्रव्य आहे ते आहे. त्याला लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, डायुरेटिक प्रॉपर्टीज आहे आणि युरिनरी ट्रबल्स असतील तर ते सुद्धा याच्यामधून क्युअर होऊ शकतात. तर अशा प्रकारे हे महत्वाचे रंगद्रव्य इथे काम करतात अँटीऑक्सिडंट म्हणून. त्याच्यानंतर तिसरं रंगद्रव्य जे आहे ते कॅरोटेनॉइड्स. गाजर, आंबा, पपई याच्यातून आपल्याला ते सातत्याने मिळते आणि आपण यांचा औषध म्हणून, रसायन म्हणून, केमिकल म्हणून आपलं शरीर यांचा उपयोग करू शकते. तर अशा या सगळ्या अँटीऑक्सिडंटचा उपयोग आपण करू शकतो. तेलबिया, कांदा, लसूण, मुळा, विविध रंगाच्या भाज्या आणि फळं हे जर आपण घेतलं आपल्या आहारामध्ये तर आपल्याला हे अँटीऑक्सिडंट्स सहजरित्या उपयोग यांचा आपण करू शकतो. आपल्याला हे सहजरित्या मिळू शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो वर्ग आहे फायटोकेमिकल्सचा, तो डिटॉक्सिफाइंग एजंट्स असा आहे. या डिटॉक्सिफाइंग एजंटचं काम जे आहे ते कॅन्सरकारक तत्वांना बांधून ठेवण्याचं आहे किंवा कॅन्सरकारक पेशींची जी वाढ होते ती रोखणे, याच्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो. आणि विषारी द्रव्ये जे शरीरामध्ये तयार होतात, टॉक्सिन्स जे तयार होतात, त्यांना निर्विष करणे, याच्यासाठी सुद्धा डिटॉक्सिफाइंग एजंट्सचा उपयोग होतो. आता जे आपण विटॅमिन ई आणि कॅरोटेनॉइड्स म्हणालो, जे गाजर, पपई आणि आंब्यामध्ये आहे, ते आपल्याला इथे डिटॉक्सिफाइंग एजंट्स म्हणून सुद्धा ते काम करते. त्याच्यामुळे हे जे सगळे फायटोकेमिकल्स आहे यांचा शरीरामध्ये उपयोग होणे, आपण आहारामधून ते घेणे अतिशय गरजेचे आहे. फायटोकेमिकल्स आपण जे आता बोलतो आहे, तिसरा वर्ग जो आहे, जो आपल्याला पालेभाज्या आणि नुकतीच पिकलेली फळे, जस्ट राईट फ्रुट्स, याच्यामधून आपल्याला मिळू शकणार आहे. आणि या नॉन स्टार्च पॉलिसॅकराइडचं महत्वाचं काम शरीरातल्या विषारी द्रव्यांना बांधून ठेवणे हे आहे. सेल्युलोज, पेक्टिन्स आणि लिग्निन्स हे जे आपल्याला पालेभाज्या आणि नुकतीच पिकलेली फळे यांच्यापासून प्राप्त होणार आहे, हे सगळे रसायन शरीरातल्या विषारी द्रव्यांना बांधून ठेवण्याचं महत्वाचं काम करतात. तर अशा प्रकारे आपण हे फायटोकेमिकल्स थोडक्यात बघितले. आपण बघितलं तेलबिया, कांदा, लसूण, मुळा, विविध रंगाच्या भाज्या, पालेभाज्या, नुकतीच पिकलेली फळे ही जर आपण आपल्या आहारातून घेत असाल तर ही जी रसायनं आपण आता बोललो, अँटीऑक्सिडंट्स, डिटॉक्सिफाइंग एजंट्स आणि नॉन स्टार्च पॉलिसॅकराइड्स, हे आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी औषध म्हणून काम करणार आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांची अतिशय गरज आपल्याला आहे. आपण पोषक तत्वांबद्दलची ही माहिती आता घेतली, आपल्याला सुद्धा सगळ्यांना ती माहिती आहे. पण प्रश्न असा आहे की याचं अप्लिकेशन आपण रोजच्या आहारामध्ये करतो किंवा नाही. हे संतुलित आहार आपला अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा मी सांगते की धान्य, डाळी, कडधान्य, अंडी, तेलबिया, कांदा, लसूण, मुळा, विविध रंगाच्या भाज्या, पालेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, खजूर या सगळ्यांचा उपयोग आपण सगळ्याच मील्स मध्ये केला तर हे सगळे रसायन जे आपण न्यूरोट्रान्समिटर्स आता म्हणालो, जे आपल्याला फायटोकेमिकल्स म्हणालो, अँटीऑक्सिडंट्स म्हणालो, डिटॉक्सिफाइंग एजंट्स म्हणालो, नॉन स्टार्च पॉलिसॅकराइड्स म्हणालो, ही सगळी रसायन आहेत आणि ही सगळी रसायनं आपल्याला मिळणार आहेत या सगळ्या संतुलित आहारामधून. आणि दुसरी तिसरीकडे कुठेच आपल्याला जायचं नाही, नैसर्गिक आहार आपल्याला घेणं महत्वाचं आहे.
आणि खूप याचं टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण हे सगळं आपण जर आपल्या याच्यामध्ये उपयोगात आणलं आपल्या आहारामध्ये, तर ते आपल्याला आपोआपच मिळणार आहे. संतुलित आहाराबद्दल मी याच्यासाठी म्हणाली की संतुलित आहारामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की बॉडीला हे सगळे पोषक द्रव्य ऍब्सॉर्ब होणे बॉडीमध्ये किंवा बॉडीला ते अवेलेबल होणे अतिशय गरजेचे असते. जसं आता एक उदाहरण मी तुम्हाला देते, लोहाचं उदाहरण. लोह किंवा आयर्न हे अतिशय महत्वाचं पोषक द्रव्य आहे आणि हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी त्याच्या अभावाने जी हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याला थकवा येतो आणि अॅनिमिया ही जी सर्वसामान्य समस्या आहे जी बहुतेक स्त्रियांमध्ये आपल्याला आढळून येते, तर ही सर्वसामान्य समस्या जरी दिसली तरी ते रूट कॉज आहे अनेक नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचं सुद्धा. तर हे जे पोषक द्रव्य आहे हे अतिशय महत्वाचं आहे, पण हे पोषक द्रव्य जर आपल्या शरीराला अवेलेबल करून द्यायचं असेल तर सोबत विटॅमिन सी, प्रोटीन्स, फोलिक ऍसिड आणि B12 हे लोहाच्या किंवा आयर्नच्या ऍब्सॉर्प्शनसाठी जे आवश्यक घटक आहे ते सुद्धा आपल्याला मिळणे अतिशय गरजेचे आहे. याच्या सोबतच आपल्या आहारामधून आपल्याला अँटीन्यूट्रियंट्स म्हणजे जे या पोषक द्रव्यांच्या शोषणामध्ये किंवा ऍब्सॉर्प्शन मध्ये अडथळे आणतात ते सुद्धा प्राप्त होत असतात. ते सुद्धा इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये आपण फायटिक ऍसिड, त्याच्यानंतर ऑक्झॅलिक ऍसिड, टॅनिन्स जे आपल्याला चहामधून कॉफीमधून मिळत असतात, तर हे अडथळे आणणारे घटक जर आपण कमी केले तर आपल्याला हे लोहासारखे महत्वाचे पोषक द्रव्य सहजरित्या अवेलेबल होऊ शकतात आणि पुढे ते औषध म्हणून सुद्धा काम करतात. इथे मला दुर्लक्षित पालेभाज्यांबद्दल सांगणं अतिशय गरजेचं वाटते, कारण की ह्या ज्या भाज्या आहेत दुर्लक्षित पालेभाज्या यांच्यावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ होम सायन्स डिपार्टमेंट जिथे माने मॅडम होत्या, मी पण होती, त्या ठिकाणी अशा प्रकारचा रिसर्च झालेला आहे आणि त्या दुर्लक्षित पालेभाज्यांमध्ये वावडिंगा बद्दल आपल्याला माहित असेल, अळू किंवा धोपा ज्याला म्हणतात विदर्भामध्ये त्याच्याबद्दल माहित असेल, शेवग्याची पानं आहे, गुलबक्षीची पानं आहे, केना आहे, आघाडा आहे, भोपळी आहे, कुंजर आहे, अशा प्रकारच्या अनेक भाज्या ज्या शेतामध्ये असतात किंवा ज्या आपल्या कंपाऊंड मध्ये, वावडिंगाची भाजी आपल्या कंपाऊंड मध्ये असते, अळूचे पानं असतात, शेवग्याची पानं असतात, ह्या सगळ्यांचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. कारण की ह्या ज्या भाज्यांमध्ये असं लक्षात आलेलं आहे रिसर्च नंतर की लोहाच्या शोषणामध्ये अडथळे आणणारे घटक याच्यामध्ये कमी आहे, पण ऍब्सॉर्ब लोह होईल अशा प्रकारचे जे घटक आता आपण बघितले, जीवनसत्व क, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यानंतर विटॅमिन B12, हे सगळे घटक जे आहे हे या भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत. सोबत कॅल्शियम सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. कॅल्शियमची आपल्याला खूप गरज असते आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी. दूध आणि दुधाच्या पदार्थांमधून आपल्याला हे मिळू शकते, पण दूध आणि दुधाच्या पदार्थाची क्वालिटी आपल्याला माहित आहे, सगळं ऍडल्ट्रेशन बाबत आपण सगळे जाणून आहात, तर आपण हे सगळं पालेभाज्यांमधून मिळू शकतो. हे कॅल्शियम जे महत्वाचं आहे ते विशेषतः गोडलिंबाच्या पाल्याबद्दल मला सांगायचं आहे इथे की गोडलिंबाचा पाला जो आहे जो आपण कढीमध्ये टाकतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम 830 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम इतकं जास्त कॅल्शियम या गोडलिंबाच्या पाल्यामध्ये आहे. तो गोडलिंबाचा पाला जो आहे आपण कढीत टाकतो, फोडणीच्या वरणात टाकतो, परंतु तो काढून पण टाकतो. जेवताना तो आपण काढून टाकतो, तो आपण चावून खात नाही. तर याच्यावरचा उपाय असा आहे की ज्या चटण्यांबद्दल आपण बोललो, ज्यांच्यामधून ज्या ऑइल सीड्सच्या चटण्या आहेत, तेलबियांच्या चटण्या आहेत, जवस, कारळ, तीळ, या चटण्यांमध्ये आपण हा गोडलिंबाचा पाला टाकला तर आपल्याला कॅल्शियम सुद्धा सोबत मिळू शकते आणि अतिशय महत्वाचं न्यूट्रिएंट आहे हाडांसाठी आणि आपल्या दातांसाठी. तर अशा प्रकारे जर प्रत्येक पोषक द्रव्याचं ऍब्सॉर्प्शन शरीरात होत गेलं तर आपल्याला त्याचा औषध म्हणून फायदा घेता येऊ शकतो आणि हे फक्त आणि फक्त संतुलित आहारामधूनच शक्य होऊ शकते असा माझा विश्वास. सकस आणि संतुलित आहार हेच खरे टॉनिक आहे, ही इथे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना जे काही थोडंफार नॉलेज आहे, जे काही थोडेसे अनुभव आहे, त्याच्यामधून काही थोड्याशा टिप्स आपल्याला या ठिकाणी द्याव्या असं मला वाटते. एक महत्वाची टिप माझ्या दृष्टीने अशी आहे की आपल्या वनस्पतींचा आपण आहारामध्ये उपयोग केला तर या सगळ्यांमधून आपल्याला जे रसायन मिळणार आहे ते आपण आताच बघितलेले आहे.
तर हे रसायन आपल्याला आपल्या भागात पिकणाऱ्या वनस्पतींपासूनच मिळू शकतात. बाहेरच्या वनस्पतींचा उपयोग करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही, असा माझा अनुभव सांगतो. गहू, ज्वारी, बाजरी याच्यातून सुद्धा आपल्याला हे सगळे पोषक द्रव्य मिळू शकतात. ओट्स आहे किंवा नाचणीसाठी कॅल्शियमसाठी नाचणीचा उपयोग करा असं सांगतात. तर आपल्याला गव्हामधून सुद्धा कॅल्शियमचा सोर्स महत्वाचा आहे, त्याच्यातून सुद्धा मिळू शकते. कारण आपल्या बॉडीमध्ये हे सगळं ऍब्सॉर्ब होणे खूप गरजेचे आहे. तर आपल्या भागातच पिकणाऱ्या वनस्पतींमधून हे ऍब्सॉर्ब होऊ शकते असं मला वाटते. त्याच्यामुळे ही महत्वाची टीप माझ्या दृष्टीने आहे. दुसरी महत्वाची टीप मला अशी सांगायची आहे की आपल्या शरीराची ठेवण किंवा ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ती जशी आहे तशीच राहणार आहे. आपण जर खूप डाएट कमी करून आपल्याला रोग होण्यासाठी प्रयत्न करत असू तर त्याच्यामुळे आपली इम्युनिटी कमी होऊ शकते आणि विविध नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल रोगांना आपण बळी पडू शकतो. त्याच्यामुळे खूप त्याच्यात प्रयत्न करणे, रोग होण्यासाठी प्रयत्न करू नये असं ही माझी महत्वाची टीप मला तुम्हाला सांगायची होती. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तिसरी महत्वाची टीप अशी आहे की आपलं डाएट कसं असावं हे आपलं आपणच ठरवणं गरजेचं आहे. कारण डायटिशियन तुम्हाला सांगेल की तुम्हाला कॅल्शियमची आवश्यकता आहे का, तुम्ही केळी खा. तुम्हाला व्हिटॅमिन सी साठी तुम्ही लिंबू खा. परंतु तुमच्या तब्येतीला हे जमेलच असं नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे पर्याय जे तुमच्या तब्येतीला जमतील ते तुम्ही निवडले पाहिजे, ते तुम्ही ओळखले पाहिजे, ते तुम्ही आयडेंटिफाय केले पाहिजे आणि त्याचा उपयोग तुमच्यासाठी करून घेतला पाहिजे. त्याचा उपयोग पुढे खरंच आपल्याला औषध म्हणून होणार आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची टीप परत अशी आहे की शिळे अन्न बरेच जण खूप जास्त प्रमाणात जेवढं लागतं त्यापेक्षा जास्त प्रमाणात करून ठेवतात आणि पुन्हा ते गरम करून खात असतात. तर अशा प्रकारे जी या अन्नामध्ये आहेत ती वारंवार गरम केल्याने ऑक्सिडाइज होतात आणि आपल्याला आयोनाइज स्वरूपामध्ये हे सगळे पाहिजे असतात आणि आपण वारंवार ते गरम केल्यामुळे आपल्याला ते ऑक्सिडाइज स्वरूपात मिळतात जे आपल्या शरीराला काहीही उपयोगाचे नसतात. त्याच्यामुळे अन्न वारंवार गरम करून खाणे उपयोगाचं नाही असं मला वाटते. त्याच्यापेक्षा आपण ताजं अन्न खाल्लं तर आपल्याला ते सगळे पोषक द्रव्ये मिळू शकतात. एकदा तापवलेले तेल पुन्हा पुन्हा तापवायचे टाळायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे पॉलिमर्स तयार होतात ते पॉलिमर्स आपल्या शरीराला पचू शकत नाही आणि त्याच्यामुळे पुढे ते कॅन्सरकारक तत्व म्हणून सुद्धा काम करतात. तेलबियांचं जे आपण ते चटण्या खातो त्याच्यावर आपण कच्चं तेल मर्यादित खाल्लं तरी आपल्याला चालण्यासारखं आहे, कारण की आपण बघितलं आहे की स्निग्ध पदार्थ सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. तर कारण हे सगळे अँटीऑक्सिडंट जे आहे फॅट सोल्युबल आपण जे बघितले ADEK त्यांचं ऍब्सॉर्प्शन या स्निग्ध पदार्थांमुळे होणार आहे. तर मर्यादित स्वरूपात आपण कच्चं तेल वापरलं तरी सुद्धा चालण्याजोगा आहे. तर अशा प्रकारच्या टिप्स मी ते तुम्हाला देते आणि मला असं वाटते की अशा प्रकारचा सकस आणि संतुलित आहार जर आपण घेत असू तर आपल्याला याच्यामधूनच ह्या ज्या रसायनांबद्दल आपण बोललो, हे जे केमिकल्स आपण बोललो, जे नैसर्गिकरित्या आपल्याला अवेलेबल होणार आहेत, तर हे केमिकल्स आपल्याला मिळणार आहे आणि तेच पुढे जाऊन औषध म्हणून आपल्याला आपल्या शरीरासाठी काम करणार आहे. आपल्या कम्युनिकेबल डिसीजेसला जे ज्यांच्यासाठी आपल्याला तयार असायला पाहिजे, कारण पुढे सुद्धा कोरोना सारखे असे कम्युनिकेबल संसर्गजन्य रोग येऊ शकतात, त्याची तयारी सुद्धा आपल्याला ठेवली पाहिजे. सोबत आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेतच, त्यांना त्यांची सुद्धा रोकथाम करण्यासाठी आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे. मला डॉक्टर माने मॅडमनी इथे बोलवलं, खावकर सरांनी इथे बोलवलं आणि आपल्याशी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आपले आभार व्यक्त करते आणि तिथेच धन्यवाद मनीषा मॅडम. आपण अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. अन्नामध्ये कुठले औषधी गुणधर्म आहेत याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. श्रोत्यांमध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावे. आपण औषध का खातो? कारण की आपल्या शरीरामध्ये जर काही दोष आला असेल तर आपण खातो. आणि केव्हा कसं कशाला खातो तर आपण औषध घेत असताना तज्ञांचा सल्ला घेतो. औषध अगदी करेक्ट जे आपल्या शरीराला दोष घालवणार आहे तेच आपण घेत असतो तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.
त्याचा आपण डोस पण तेवढाच घेत असतो जेवढा आपल्याला आवश्यक असतो तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आणि आपण त्या वेळा सुद्धा आपल्या त्या ठरलेल्या असतात. तर तशा प्रकारे आपण औषध घेत असतो. आणखीन कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दोष नाही आहे, त्या औषधामध्ये भेसळ नाही आहे, त्याची एक्सपायरी डेट गेलेली नाही आहे. ह्या सगळ्यांचा आपण औषध घेत असताना काळजी घेत असतो. तशीच काळजी आपल्याला आपलं अन्न घेत असताना घ्यायची आहे. आपल्याला तज्ञांच्या आपल्या शरीरानुसार आपल्याला लागणारं जे काही अन्न आहे ते कोणतंही आपण आपलं ठरवू शकतो. आपल्याला गरज पडली, काही दोष येत असेल शरीरामध्ये, तर आपण तज्ञांचा सल्ला घेऊ शकतो. आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर किती वेळा आहार घ्यायचा आहे, 1 वेळा घ्यायचा आहे, 2 वेळा घ्यायचा आहे, 4 वेळा घ्यायचा आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण की शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक आहे ते त्याच्यातनं आपल्याला पूर्णपणे मिळाले पाहिजे, कुठलीही डेफिशियन्सी झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे किती प्रमाणात घ्यायचं आहे, केव्हा घ्यायचं आहे, सकाळी घ्यायचं आहे, संध्याकाळी घ्यायचं आहे, सकाळी 10 वाजता घ्यायचं आहे की दुपारी 4 वाजता घ्यायचं आहे, सकाळी घ्यायचंय, रात्री घ्यायचंय, काय केव्हा घ्यायचंय हे सुद्धा आपल्याला आपल्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला ठरवायचं आहे. आणि सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे की ते सेफ आहे, ते शिळं नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये, ते फूड इतर घातक अन्नांनी युक्त असलेलं अन्न नाहीये, ते कुठल्याही प्रकारचं खराब झालेलं नसलं पाहिजे. तर आहार घेताना औषधाप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून अत्यंत काळजी घ्यायची आहे आपल्याला. अन्न खरेदी करताना अत्यंत काळजी घ्यायची आहे, घरात ते साठवताना अत्यंत काळजी घ्यायची आहे, ते आपल्याला तयार करत असताना हायजेनिक कंडिशन आपल्याला मेंटेन करायचं आहे. अगदी साध्या अन्न शिजवण्याच्या पद्धतींचा आपल्याला वापर करायचा आहे, आणि आपल्याला ते ताजं अन्न खायचं आहे, आणि पानात आल्यानंतर ते किती प्रमाणात खायचं आहे हे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना, आहाराबाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या जसं आपण औषध घेताना काळजी घेतो तशीच आपल्याला आहार घेताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि या आहारातूनच आपण आहारालाच आपण औषध कसं बनवू शकतो याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कालच आपल्याला डॉक्टर नरेंद्र चारमोडे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर ताप आला असेल तर तुम्ही पॅरासिटामॉल खाऊ नका, तुम्ही सतत गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून सतत ते गरम पाणी पित राहा, जवळपास 6 पेले तुम्ही पाणी प्या, म्हणजे तुम्हाला दरदरून घाम येईल आणि तुमचा ताप कमी होईल. आणि जे काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल त्याच्याकरता हळद पाणी काय आपल्याला बरंच काही काल आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा ह्या आहारालाच आपण कसं औषध बनवू शकू याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं आरोग्य जपलं पाहिजे. आज मनीषाताई आपल्याकडे आल्या, त्यांना खरं म्हणजे आता तातडीने जायचं आहे आणि तरी देखील ते आपल्यासाठी थांबल्यात, आपल्याला महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी या योग शिबिराच्या आयोजकांतर्फे आणि श्रोत्यांतर्फे त्यांचं आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. शेवटी आपण शांती पाठ करू. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम हरि ओम.